काल झालेल्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अक्षरशः दाणादाण उडून दिली होती। अनेक ठिकाणचे महामार्ग असतील किंवा राज्यमार्ग असतील किंवा ग्रामीण रस्ते असतील ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेले पाहायला मिळत होते। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे जनजीवन जे होतं ते मात्र विस्कळीत झालेलं पाहायला मिळतं। मात्र आज जो पावसाचा वेग आहे तो फार मंदावलेला पाहायला मिळतो। आज सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी येलो अलर्ट प्रशासनाने जारी केलेला आहे। पण मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रमुख जे नद्या आहेत ते मात्र पूर्णपणे ते नद्यांची पाणी पातळी जी आहे ती मात्र कमी झालेली पाहायला मिळते, वसरलेलं पाणी पाहायला मिळतं। आणि जर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर सध्या ढगाळ वातावरण जे आहे ते मात्र पाहायला मिळतं। पण मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्रशासनाने अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मात्र काही जो रस्ते आहेत ते मात्र हळूहळू म्हटलं आता जे पाण्याखाली होते ते मात्र आता पूर्ण म्हणजे जे मार्ग आहेत ते मात्र पूर्ववत होताना पाहायला मिळतं। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जनजीवन जे आहे ते मात्र आता पूर्वपदावर येताना पाहायला मिळतंय। कॅमेरामन सुमित गजनेसह अनंत पाताडे, TVN मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।